आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी घायवळ संदर्भातली आहे. सचिन घायवळ आणि निलेश घायवळचा मामाकडून देवमाणूस असा उल्लेख करण्यात आलाय. सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभा राहणार असं घायवळचे मामा म्हणाले होते. सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकून येणार असाही विश्वास घायवळ यांच्या मामांनी व्यक्त केला होता. तर सचिन आणि निलेशच्या बाबतीत हे सगळं रोहित पवार करतायत असाही आरोप घायवळच्या मामानं केलाय. ह्या दोघांनाही लहानपणापासून ओळखतात. यांचं शिक्षण कुठं झालेलं आहे, बालपण कुठे गेलेलं आहे, त्यावेळेचा स्वभाव कसा होता, म्हणजे सगळं एकंदरीत? त्यांचा स्वभाव देवासारखा आहे. त्यांच्यापाशी जो येईल त्यांचा होऊन जातो. असे पोरे दोघं बी. फक्त राजकारणात आमचं पंचायत जिल्हा परिषद इलेक्शन होणार आहे. सचिन गायवळ उभा राहणार आहे आणि ती फुललेवणी निवडून येणार आहे. ह्या जगात त्यांची फाटती म्हणून ती असे करायला लागल्यात. गुन्हेगार नाहीच. वैयक्तिक आपल्याला तकलीफ झालं मग कोण बसणार आहे हे बी सांगायचं. फोटो पासच घ्या, त्याला पासच कसं काय भेटला काय? अरे ह्यांनी दिलेला आहे, रोहित पवार यांनी आणि देशमुखनी दिलेला आहे. बाकीचं काय सांगताय? कशाला लपून ठेवताय? आणि हेच करताय सगळं रोहित पवारच. काय संबंध? खरं कर म्हणून काय बी असू दे, काय बी कर, पण खरं कर, खोटं नको. कॅमेरा अभिजित पिसेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड.